नमस्कार. केजरीवालांची दिल्लीच्या दारू घोटाळ्यात अटक काय झाली ती आपण ऐकली. आता टू द पॉइंट ऐकूया की ह्या ईडीच्या दाढींमध्ये नक्की काय होतं. बघा, गेल्या 3-4 वर्षापासून एक कोल्हेपोळी एक गदारोळ असा होतो आहे की ईडीच्या दाढी पडतात त्या राजकीय कारणांनी पडतात, त्या विरोधकांना संपवण्यासाठी पडतात. यात किती तथ्य आहे मी त्याच्यात जात नाही. 3 प्रश्न याच्यातून निर्माण होतात ते मी विचारू इच्छितो. प्रश्न पहिला की जर ईडीच्या दाढी पडत असतील तर कुठलाही नेता आज असं का म्हणत नाही की जी माझ्यावर दाढ पडलीये मी त्या ईडीच्या अधिकाऱ्यांचं स्वागत करतो, मी एकेका पैशाचा हिशोब देईन कारण माझ्याकडे जेवढं सगळं आहे ते स्वच्छ पैसा आहे, तो कुठल्याही भ्रष्टाचाराचा पैसा नाही. असं एखादी माणूस आता का म्हणत नाहीये याचं उत्तर कोण देत नाहीये. दुसरी गोष्ट, आतापर्यंत हे सगळे नेते आणि विनोदाची गोष्ट अशी आहे की केजरीवाल सुप्रीम कोर्टात गेले त्याच्यासाठी काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी सारखे आणि कपिल सिब्बल सारखे वकीलच उभे राहतात. कुठलाही नेता सुप्रीम कोर्टात जाऊन असं म्हणत नाही की PMLA ईडी ज्या कायद्यानुसार कारवाई करते, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट, या कायद्याच्या कलम 62 मध्ये अशी एक तरतूद आहे की लेखी माहिती शिवाय जर अटक होत असेल किंवा दाढ पडत असेल तर त्या अधिकाऱ्याला 2 वर्षाची शिक्षा होऊ शकते. आता लेखी माहिती म्हणजे फक्त एखाद्या कागदावर काहीतरी लिहिलेली माहिती असा त्याचा अर्थ होत नसतो. त्या गुन्ह्याबद्दल ठोस माहिती असा त्याचा अर्थ होत असतो. कुठलाही नेता सुप्रीम कोर्टात किंवा उच्च न्यायालयात जाऊन असं म्हणत नाहीये की ही ईडीची दाढ आहे ना, ईडीची कारवाई आमच्यावर ईडीला 6 महिन्यात वर्षभरात संपवायला सांगा, खटला चालू दे, आम्ही खटला फेस करतो, रोज 2 शिफ्टमध्ये खटला चालू दे, आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांना शिक्षा देऊन राहू. हे दुसरं कुठलाच नेता का म्हणत नाही. तिसरा प्रश्न, जर ईडी केंद्र सरकारची यंत्रणा आहे तर आज तमिळनाडूमध्ये तर भाजपचं सरकार नाहीये, कर्नाटकमध्ये तर भाजपचं सरकार नाहीये, कितीतरी राज्य अशी मधल्या काळात पण होती, राजस्थान सरकार होतं. प्रत्येक राज्यामध्ये त्यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा असते, त्यांचं पोलीस आहे. यांनी टाकायच्या होत्या ना दाढी. सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने दाढी कुठूनही पडत, काळा पैसा बाहेर येतो, भ्रष्टाचार बाहेर येतो, ही गोष्ट महत्वाची आहे. तर तुम्हाला कोणी अडवलं? या प्रश्नांची उत्तरं आज का दिली जात नाहीयेत, हाच खरा एक प्रश्न आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.